राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग. मी सुदेशना धुतमल. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. पंतप्रधान मोदींना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देणार आप. मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश, नियुक्त्या कायम. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मुखेड पोटनिवडणुकीचा प्रचार आज संपणार. भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर कर्मचारी जेरबंद. शेतकरी साहित्य संमेलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार. आता बातमीपत्र विस्ताराने. आम आदमी पक्ष शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देणार आहे. रामलीला मैदानावर 14 फेब्रुवारी केजरीवालच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अरविंद केजरीवाल सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींना निमंत्रण देणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशिष खेतान यांनी दिली आहे. लोकपालाच्या मुद्द्यावर गेल्या वर्षी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेल्या केजरीवालांनी दणक्यात पुनरागमन केले आहे. दिल्लीत भाजप काँग्रेसचं पानिपत करून 70 जागांपैकी तब्बल 67 जागांवर विजय मिळविला आहे. येत्या 14 तारखेला रामलीला मैदानावर केजरीवाल मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. केजरीवालांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान दिल्लीतील ऐतिहासिक विजय मिळविणारे अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या मराठा आरक्षणानुसार उच्च न्यायालयाच्या स्थगितीपूर्वी झालेले शैक्षणिक संस्थेमधील प्रवेश तसेच शासकीय निमशासकीय सेवेमध्ये झालेली उमेदवारांची निवड कायम ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शासकीय निमशासकीय सेवेतील रिक्त पदाची भरती करताना मराठा आरक्षणातील 16% जागा सोडून इतर प्रवर्गातील पदाची भरती करण्यात येणार आहे. राज्यात 9 जुलै 2014 पासून शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी म्हणजेच मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणाला 14 नोव्हेंबर 2014 रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या स्थगितीपूर्वी शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणाअंतर्गत झालेले प्रवेश कायम राहतील. तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत या आरक्षणानुसार झालेली नियुक्ती कायम राहील. स्थगिती आदेशापूर्वी या आरक्षणानुसार शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना व शासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित विभागाने करावी. शासकीय आणि निमशासकीय सेवेतील रिक्त पदांसाठी नव्याने घ्यावयाच्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग मराठा साठी खुल्या प्रवर्गातील रिक्त पदाच्या 16% जागा सोडून इतर प्रवर्गातील पदे भरावीत, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार 13 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून त्यासाठी सर्व तयारी निवडणूक विभागाने पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचाराचा कालावधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवार 11 फेब्रुवारी 2015 रोजी सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. या निवडणुकीसाठी मतदारसंघातील मतदारांनी निर्भय व मुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केलं आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी, नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण,
वंध्यत्व निवारण व उपचार. जिवाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. जिवाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रकल्पग्रस्तांच्या सर्वेक्षण यादीत नाव टाकण्यासाठी तक्रारदाराकडे 1000 रुपयाची लाच मागणाऱ्या उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात नांदेड येथील भूमापक मोहम्मद माजिद देशमुख हा लाच स्वीकारताना काल सायंकाळी तर भाग्यनगर पोलीस ठाण्याचे प्रल्हाद विठ्ठलराव फुके यांना 2000ची लाच घेताना लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. नांदेड भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक मोहम्मद माजिद मोहम्मद फारुख मिया देशमुख या तक्रारदाराकडे प्रकल्पग्रस्तांच्या सर्वेक्षण यादीत नाव टाकण्यासाठी 1000 रुपयांची मागणी करत होता. देगलूर नाका ते रेल्वे ट्रॅक दरम्यान तक्रारदारांचा फ्लॅट असून त्यातील काही भाग रस्ता रुंदीकरणामध्ये गेला आहे. त्या रस्त्याचा सर्वे चालू असून प्रकल्पाची यादी बनविण्याचे काम माजिद देशमुख यांच्याकडे आहे. तक्रारदाराचे नाव त्या यादीत टाकण्यासाठी तो लाचेची मागणी करत असताना लाचलुच प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधण्यात आला. त्यामुळे काल लाचलुच विभागाच्या वतीने मासिद यास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचून 1000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तर विठ्ठल फुके यास वाळू टिप्पर जाऊ देण्यासाठी 2000 हप्त्याची मागणी करीत होते. टिप्पर मालकाकडून 2000ची लाच स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या कार्यवाहीत पोलीस उप अधीक्षक MG पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक देशमुख, शेख चांद, ताहेर खान पठाण, अनिल कदम यांचाही सहभाग होता. मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने 21-22 मार्च रोजी नांदेड येथे मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक समितीचे प्रवक्ते अशोक घायाळे यांनी पत्रपरिषदेमध्ये दिली. महाराष्ट्रातील व देशातील शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कृषी उद्योग व शेतकरी राजा भारत देशाचे भूषण असावे या हेतूने प्रेरित होऊन मराठवाड्यात प्रथमच शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असल्याचे घाया यांनी सांगितले. संमेलनासाठी खासदार शरद पवार, खासदार अशोक चव्हाण, महसूल मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री दिवाकर रावते, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, डॉक्टर SM देसडा, प्राध्यापक अमर हबीब, प्राध्यापक इंद्रजित भालेराव, डॉक्टर भाई केशवराव ढोंडगे, शाहीर सत्यपाल महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनात 4 व्याख्याने, साहित्यिक व शेतकरी जलसा, शेतकरी आत्महत्या व प्रशासन, समाजाची जबाबदारी, मराठवाड्यातील दुष्काळ, मी महिला शेतकरी आहे, शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचे औद्योगिकरण या विषयावर चर्चा होणार आहे. आजच नाही काही वाढदिवस पंकज जैन, श्याम तरके, प्रदीप मंथनकर, संजय हिबगुंडे, आदित्य सलगर, रविचंद्रे आणि रोशिता या सर्वांना नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. पंतप्रधान मोदींना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देणार आप. मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश नियुक्त्या कायम, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मुखेड पोटनिवडणुकीचा प्रचार आज संपणार. भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर कर्मचारी जेरबंद. शेतकरी साहित्य संमेलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये.
तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह